नमस्कार. सिंधुजन अकॅडमीच्या वतीने 154वं व्याख्यान आज या ठिकाणी मी देत आहे. की आपली अनेक विषयावर आपण बोललो आणि ऐकलं, चर्चा केल्या, आपला संपर्क झाला. त्याबद्दल सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांची मित्रमंडळी सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि आपण जो विषय आज निवडला आहे त्या विषयाला सुरुवात करतो. आज मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी हा विषय आपण या चर्चेसाठी घेतलेला आहे. या विषयावरचं एक माझं पुस्तक काही वर्षापूर्वी 5-6-7-8 वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं आणि मलकापूरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं जे मराठी प्राध्यापक परिषद आहे तिच्या अधिवेशनात ते प्रकाशित झालं होतं. त्याचे अध्यक्ष प्राध्यापक सतेश्वर मोरे होते. त्यांच्या हस्ते सुधीर रणके आणखी काही मित्रमंडळी होती. काल प्राध्यापक सतेश्वर मोरे हे करोनामुळे मरण पावल्याची बातमी कळली. त्यामुळे आजचं व्याख्यान मी त्यांच्या स्मृतींना समर्पित करतो. आपला आजचा विषय जो आहे तो मराठीच्या व्याकरणाच्या संदर्भात अतिशय जिकिरीचा आणि अनेकांनी तो जिव्हाळ्याचाही केलेला आहे, तो त्याचबरोबर प्रतिष्ठेचाही प्रश्न केलेला आहे. म्हणून तो प्रतिष्ठेचा प्रश्न कितपत आहे आणि त्याचे परिणाम मराठी बोलणाऱ्यांवर आणि लिहिणाऱ्यांवर किती होतात, विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर, प्राध्यापकांवर किती होतात आणि हा प्रश्न किती गंभीर आहे याचा विचार आज आपण करूया. मी मराठी हा विषय शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय दोन्ही स्तरावर शिकवला आहे. महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमध्ये या विषयात मी बोललो आहे. त्याचप्रमाणे इतर सामाजिक संघटना संस्थांच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी यावर प्रकाश टाकला आहे, कारण माझ्या हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवत असताना मला जाणवलं प्रामुख्याने की मराठी शिकताना विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात आणि त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो की मराठी भाषा कठीण आहे आणि त्यापेक्षा मग दुसरी कोणती तरी भाषा आपण घेतली पाहिजे. मधल्या काळात शासनाने मराठीला पर्याय म्हणून IIT वगैरे इतर व्होकेशनल असे विषय ठेवले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक तिकडे वळले. आमच्याकडे विदर्भात अमरावती आणि नागपूर ही 2 शहरं अशी आहेत किंवा जिल्हे जे मध्य प्रदेशाला लागले आणि त्यामुळे हिंदीचा प्रभाव त्यांच्या मराठी भाषेवर आहे. नागपूरकडे तर नागपुरी बोली आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात झाडी बोली या नावाने जी बोली बोलली जाते तिच्यामध्ये आणि पुणेरी मराठीमध्ये तिच्या व्याकरणामध्ये, तिच्या उच्चारणाच्या शैलीमध्ये आणि पद्धतीमध्ये खूप मोठा फरक असल्यामुळे ही भाषा कठीण आहे असं नागपुरी आणि अमरावती जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं आणि म्हणून ते मराठीला वगळून हिंदीचा पर्याय निवडतात. हे जसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं तसं प्राध्यापकांच्या बाबतीतही घडतं आणि व्याख्याते या भागातले जे लोक आहेत, प्रामुख्याने नागपूरचे जे वक्ते आहेत, प्रसिद्ध वक्ते आहेत बरेचसे लोक, ते मराठीपेक्षा हिंदीतून भाषण देणं हे महत्त्वाचं मानतात. कारण त्यांना असं वाटते की आपली भाषा ही अशुद्ध आहे, शुद्ध नाही. हा शुद्ध आणि अशुद्धतेचा जो विचार आहे तो कसा निर्माण झाला, कोणत्या काळात निर्माण झाला आणि त्याचे परिणाम कसे झाले आणि अजूनही कसे होत आहेत. कारण भाषेच्या प्रमाणीकरणाच्या बद्दल जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये आग्रह जो होतो भाषेच्या बद्दलचा, प्रामुख्याने मराठी भाषेच्या बद्दलचा, तर त्यात ऱ्हस्व आणि दीर्घ लिहिणं याला खूपच महत्त्वाचं स्थान आहे. जसं आता मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी हा विषय आपण निवडला तर मला डॉक्टर सुजित शिंदेचा फोन आला की यातली मराठी आहे, मराठीच्या यात ही मराठी हा शब्द जो आहे ठी तो पहिला लिहायचा की दुसरा लिहायचा, कारण आपल्याकडे ऱ्हस्व दीर्घासाठी एक दुसरा पर्याय निवडतो आपण बोलताना की पहिला आणि दुसरा, डावीकडला की उजवीकडला. आता डॉक्टर सुजित शिंदे हे डॉक्टर आहेत, पुरातत्वशास्त्र, भारत विद्याशास्त्र वगैरे, इतिहास संशोधन या क्षेत्रात ते आहेत. त्यामुळे त्यांना मराठीबद्दल भीती असू शकते. असे अनेक लोक आहेत. आपण त्यांना असं वाटतं की डावीकडे की उजवीकडे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे नाही लिहिलं तर मराठीचं काही खरं होणार नाही, ती शुद्ध अशुद्ध वगैरे काहीतरी होईल आणि मग आपलं चुकेल आणि आपण त्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. म्हणजे ऱ्हस्व दीर्घाबद्दल
आपण इतके सतर्क आणि संवेदनशील आहोत, त्याला कारण काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मराठी भाषेच्या संदर्भात ह्रस्वदीर्घचा विचार कितपत योग्य आहे, किंवा तसं लिहिलं तर आपण शुद्ध होऊ, नाही लिहिलं तर अशुद्ध होऊची भीती आहे. त्यामुळे मराठीचा विकास थांबलेला आहे याची जाणीव कोणाला नाही. काही आग्रही लोक जे आहेत ते अजूनही ह्रस्वदीर्घचा आग्रह करत असतात. यावर काही संशोधकांनी खूप मोठं काम काही वर्षांपूर्वी केलं आहे. म्हणून त्यांचा संदर्भ घेऊन आपण पुढे या व्याख्यानाकडे वळूया. मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते माझं छोटंसं पुस्तक आहे, मराठीच्या मानकुटीवर संस्कृतची वेलांटी, त्रैमासिक अक्षर गाथा. नांदेडचं हे त्रैमासिक आहे. डॉक्टर मामा जाधव त्याचे संपादक आहेत. त्यांनी 7-8 वर्षापूर्वी माझा एक लेख प्रकाशित केला होता या शीर्षकाचा, आणि नंतर त्याचं एक पुस्तक जिजाई प्रकाशनचे किशोर कडू यांनी ते पुस्तक रूपात लोकांपुढे आलं. त्यामुळे हा विषय सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचला. म्हणजे अभ्यासकांना हा विषय माहीत आहे, त्यावर चर्चा फारशी होत नसली तरी, पण सर्वसामान्य माणसाला मात्र हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आणि गंभीर असा वाटला यासाठी, कारण त्यांना ते जिवंत असो वा मृत असो, माणूस जिवंत असो का मेल्यानंतर सुद्धा तो शुद्ध मराठी बोलतो की नाही याची चर्चा होते, आणि मग त्यावरून माणसाला स्वीकारायचं की नाकारायचं अशा प्रकारची एक मानसिकता आपल्या लोकांमध्ये झाली आहे. म्हणून मी बहुजन चळवळीमध्ये काम करताना, सामाजिक चळवळीत काम करताना, सत्यशोधक चळवळीत काम करताना, अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळीत काम करताना माझ्या असं लक्षात आलं की उच्चारावरून माणसाला स्वीकारणं आणि नाकारणं अशी एक प्रक्रिया होते. आपल्याकडे जातीच्या बोली आहेत, तेव्हा कोणत्या जातीचा कोणता माणूस आहे हे बोलीवरून सुद्धा ओळखू येतं, उच्चारावरून ओळखू येतं, आणि ओळखण्याची एक सवय आपल्या लोकांना लागलेली आहे, जात ओळखण्याची. त्यामुळे माणसाला नाकारण्याकरता जात ओळखणं, त्याची बोली ओळखणं, त्याचे उच्चार शोधणं असा एक खटाटोप आपले माणसं, भारतीय माणसं सतत करत असतात. त्यामुळे हा सामाजिक प्रश्न सुद्धा आहे. निव्वळ हा भाषिक प्रश्न नाही, तो सांस्कृतिकही आहे, तसा सामाजिक सुद्धा आहे. म्हणून तो तितकाच गंभीर सुद्धा आहे. आता आपल्याकडे शुद्ध आणि अशुद्धतेच्या ज्या कल्पना आल्या, निर्माण झाल्या, त्याच्या मुळाशी मराठीचं जे व्याकरण आहे ते व्याकरण ज्यांनी केलं मराठीतल्या माणसाने, जसं विल्यम कॅन्डीनी केलं मराठीतलं पहिलं व्याकरण, पण दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठीचं पहिलं व्याकरण मराठी माणसाने केलेलं, म्हणून या अर्थाने त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. 9 मे 1814 हा त्यांचा जन्मदिवस आहे. 17 ऑक्टोबर 1882 ते गेले. या काळात त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा करणाऱ्या चळवळीत काम केलं, आणि विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे अशा सगळ्या लोकांशी त्यांचा संपर्क आला. म्हणजे ते सामाजिक सुधारकच होते, पण तरीही त्यांच्या एका शब्दामुळे, एका वाक्यरचनेमुळे मराठीत शुद्ध आणि अशुद्धतेची संकल्पना रुजली. म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी करू. त्यांचं इतर क्षेत्रातलं योगदान मान्य करून सुद्धा त्यांच्या या वाक्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे मराठीच्या बाबतीत याचा या ठिकाणी आपण आढावा थोडक्यात घेऊया. आपल्याकडे शुद्ध आणि अशुद्ध ह्या संकल्पना आधी होत्याच, पण संस्कृत भाषा ही शुद्ध आहे आणि बाकी भाषा अशुद्ध आहेत, अशा प्रकारची एक संकल्पना किंवा अशा प्रकारची समजूत आधी होतीच. आणि विशेषतः संस्कृतच्या चुकीच्या उच्चारणातून बोली निर्माण झाल्या असं म्हणणारे लोक होते आणि अजूनही आहेत. म्हणजे त्यात काही फारसा बदल झालेला नाही. पण भाषेकडे पाहताना आपण संस्कृती मराठीचं मूळ आहे हे डोक्यात ठेवूनच मग पुढे इतर भाषाबद्दलही बोलतो, तसं मराठीबद्दलही बोलतो. आणि या प्रभावामुळे मग शुद्ध अशुद्धतेची कल्पना आली. त्याचाच अंतर्भाव दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या मराठी भाषेचं व्याकरण, त्यांचं जे पुस्तक आहे त्यावर झाला. पण त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं, सगळ्यांचंच झालेलं आहे. पण ज्या गांभीर्याने आपण त्याच्याकडे पाहायला हवं तसं पाहत नाही. आणि त्या व्याकरणामध्ये थोडाही बदल झाला तरी आपल्याला सहन होत नाही. तसं आता अनेक शब्द असे आहेत मराठीतले जुन्या ग्रंथामध्ये आपण पाहतो की ज्यात नको तिथे अनुस्वार आले आहे. करावे, चावे, केले पाहिजे अशा तऱ्हेचं उच्चार करणारे लोक होते.
आणि अजूनही काही ठिकाणी आहेत. आणि भाषेमध्ये हा प्रकार आलाय. आता हे जे एकारांत जे शब्द आहेत त्यात उच्चार येतात, त्यात अनुनासिक येतो किंवा अनेक ठिकाणी कारण नसताना अनुनासिक येतात. 5, 7, 5, 9 असे उच्चार करताना लोक मुद्दाम अनुस्वार ठेवतात. तर त्या अनुस्वाराचं काय रहस्य काय? तर रहस्य जर शोधायला गेलं तर फार वेगळं सापडेल आपल्याला, की ज्या लोकांनी पहिल्यांदा हे ग्रंथ लिहिले किंवा ज्या लोकांनी शिक्षण व्यवस्था स्वीकारली किंवा शिक्षणामध्ये शिक्षक अध्यापक म्हणून ते पुढे आले, ते सगळे बहुतांश लोक कोकणातले ब्राह्मण वर्गातले लोक होते. आणि कोकणाची जी भौगोलिक स्थिती आहे तिथे समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर येणारं जे वारं आहे, खारं वारं, ते वाहत राहतं. त्यामुळे तिथल्या किनारपट्टीवरच्या लोकांना सर्दीसारखे आजार, ज्याला आजार म्हणता येत नाही, प्रकृती त्यांची होऊन जाते. त्यामुळे त्यांचे उच्चार नाकातून होतात, अनुनासिक सानुनासिक उच्चार होतात. ही त्यांची एक शारीरिक अडचण म्हणा की भौगोलिक स्थितीमुळे निर्माण झालेली परिस्थिती. तर त्यामुळे ते उच्चार सहजपणे आले आणि मग ते ब्राह्मणांनी केले म्हणून त्याला शुद्ध मानलं गेलं, प्रमाण मानलं गेलं आणि लेखनात सुद्धा हा प्रकार झाला. आणि मग जे लोक करत नव्हते असे उच्चार त्यांना अशुद्ध ठरवलं गेलं. किंवा ज्या ठिकाणी उच्चार होत नसेल स्पष्टपणे त्याला अनुच्चारित अनुस्वार म्हणतो आपण, असे अनुस्वार लिहू नये. हा विचार रावी गुंजीकरांनी पहिल्यांदा मांडला. आणि मग त्यांचा विचार फार मोठे, ते लेखक होते, समाज सुधारक होते, आधुनिक विचारक होते. त्यामुळे त्यांचा तो प्रभाव आहे तो काही विद्वानांवर झाला. त्यात न. ची. केळकर हे टिळकांचे अनुयायी, केसरीचे संपादक यांनी त्याचा स्वीकार केला आणि टिळक चरित्राच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडातून अनुच्चारित अनुस्वार त्यांनी वगळले. म्हणजे सुरुवातीला हा प्रयत्न झाला. नंतर एक मोठी गोष्ट झाली की बेळगावला जे साहित्य संमेलन झालं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1929 मध्ये, हे वर्ष मराठीच्या व्याकरणाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कारण त्या साहित्य संमेलनामध्ये मराठीच्या शुद्ध लेखनाचं एक मंडळ स्थापन केलं आणि काही नियम तयार करण्यात आले किंवा कसं असावं, मराठीचं व्याकरण कसं असावं, शुद्ध लेखन म्हणजे काय किंवा शुद्ध अशुद्धतेची संकल्पना काय, याला लिखित स्वरूप जे आलं 1929 मध्ये. शिवराम महादेव परांजपे हे काळ करते म्हणून ओळखले जातात. काळ नावाचं त्यांचं एक साप्ताहिक होतं आणि ते सुद्धा टिळकांच्या प्रभावाखाली होते. तर त्यांनी शुद्ध लेखन मंडळ स्थापन केलं. पण ह्या मंडळाचा काही फारसा परिणाम झाला नाही. किंवा हे व्याकरण काही फारसं स्वीकारलं गेलं नाही. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर जे भाषा संचालनालय महाराष्ट्रात तयार झालं आणि महाराष्ट्राने मराठीला राजभाषेचा दर्जा दिला राज्यकर्त्यांनी, त्यावेळी भाषा सल्लागार मंडळ स्थापन झालं. आणि मग त्यात एक विचार असा आला की ज्या शब्दांचा उच्चार होत नाही त्या शब्दांचं लेखन करू नये. उच्चार होत असे स्पष्टपणे तर तसं लेखन करावं, उच्चारानुसार लेखन करण्याची एक सवय लागली पाहिजे. म्हणून हा एक नियम पुढे आला, भाषा सल्लागार मंडळाने पुढे मांडला आणि त्यातून एक शुद्ध लेखन नियमावली तयार करण्यात आली. तर ही शुद्ध लेखन नियमावली जी आहे तिच्यात जे नियम आहेत त्यात अनुस्वाराबद्दलचा नियम जो आहे तो समाविष्ट करण्यात आला. आता हा जो नियम आहे त्याच्या मुळाशी रावी गुंजीकरांचे प्रयत्न किंवा न. ची. केळकरांनी प्रत्यक्ष त्याला वास्तवात आणलं. तरी हा नियम करण्यामागे डॉक्टर व्ही. पी. कोलते यांचे योगदान फार मोठं आहे. डॉक्टर व्ही. पी. कोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते, अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य होते, नंतर ते नागपूरच्या मॉरिश कॉलेजचे प्राचार्य होते आणि नंतर ते कुलगुरू झाले नागपूर विद्यापीठाचे. आणि त्यांनी हा धागा जो आहे रावी गुंजीकरापासून न. ची. केळकरपासून आलेला, याला अतिशय चळवळीचं रूप दिलं. त्यांनी सोडचिठ्ठी नावाचं एक नाटक लिहिलं होतं. त्या नाटकामध्ये अगदी मुखपृष्ठावर एक तरुण आणि तरुणी आपसात चर्चा करतायत असं चित्र टाकलं आणि त्याच्या खाली एक वाक्य आहे. तर त्यात वाक्य असं आहे की मराठी भाषा सुंदरी, मराठी ही भाषा सुंदरी आहे, पण या भाषा सुंदरीच्या सुंदर चेहऱ्यावर एखाद्या सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर मुरमाच्या फुटकळ्या निर्माण व्हाव्यात, उगवाव्यात आणि तिचा चेहरा विद्रूप व्हावा, तसं मराठी भाषा सुंदरीच्या या सुंदर चेहऱ्यावर जिथे अनुस्वाराची गरज नाही अशा अनुच्चारित अनुस्वाराच्या फुटकळ्या उठल्या आहेत,
त्यामुळे भाषा सुंदरी ही विद्रूप झालेली आहे. ही मराठी भाषा विद्रूप होण्यामागचं कारण अनुस्वार हा आहे, अनावश्यक अनुस्वार, अनुच्चारित अनुस्वार आहे. असं एक चळवळीचं रूप त्यांनी साहित्याच्या रूपात दिलं, नाटकाच्या रूपात दिलं. आणि पुढे मग ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र साहित्य मंडळाला, साहित्य परिषदेला एक शुद्धलेखनाचे नियमच पाठवले. आणि तेव्हा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण आणि डॉक्टर वैभवी कोलते यांचा स्नेह होता. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे तेव्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. ह्या तिघांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रावर झाला. आणि मग यांनी जे नियम केले ते महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्वीकारले. त्यातला एक पहिला नियम या ठिकाणी आपण पाहूया. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. म्हणजे संस्कृतमध्ये असा नियम आहे की ज्या वर्णमालेतला तो शब्द असेल, वर्ण क मधला असेल तर शेवटला अनुनासिक जो आहे त्याला परस्वर्ण असे म्हणतात, तो वापरावा. घंटा असेल तर ट हा जो उच्चार आहे त्याच्या आधी ण द्यावा. पिंप असेल तर मग म द्यावा. म्हणजे जे शेवटला परस्वर्ण ज्याला म्हणतात, ज्याला आपण अनुनासिक म्हणतो, त्याचं स्पष्टपणे लेखन करावं. पण हा नियम असा सांगतो की अशा अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा, म्हणजे आपण ज्याला टिंब म्हणतो असा द्यावा. त्यांनी काही नियम दिले, काही उदाहरण दिले. गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. आता या ठिकाणी विकल्प म्हणून त्यांनी परस्वर्ण लिहायला हरकत नाही असंही म्हटलेलं आहे. पण एक सवय म्हणून आपण फक्त अनुस्वार द्यावा असा एक संकेत, पहिलाच नियम जो आहे तो अनुस्वाराबद्दलचा आहे. आणि नंतर मग त्यांनी खूप विस्तार केलाय. आपण तिकडे काही जाऊ नये. आज आपला विषय ऱ्हस्वदीर्घ असल्यामुळे आपण तिकडे काही जाऊ नये. पण ऱ्हस्वदीर्घाला मराठी भाषेमध्ये, त्या लेखनामध्ये खूपच महत्व आहे. एखाद्याने लिहिताना ऱ्हस्वचा दीर्घ केला, दीर्घचा ऱ्हस्व केला तर अगदी मराठीवर आभाळ कोसळलं, काय संकट कोसळलं असं वाटायला लागतं. पण त्याबद्दलचा जो नियम क्रमांक 5 आहे शुद्ध लेखन नियमावलीमध्ये आलेला, मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. मराठीची प्रकृती ही दीर्घांत असल्यामुळे इकार आणि उकार हे शेवटी येत असतील तर ते दीर्घ लिहावे. तसं उदाहरण दिलं, कवी, मती, गती, गुरु आणि इतर शब्द जे आहेत त्याच्या अंतिमाला इकार उकार दीर्घ लिहावा. पाठी असे उदाहरण दिले त्यांनी. आणि काही अपवाद दिले आहेत. आणि हा शब्द मराठीच आहे, पण त्यातला आणि मधला आणि दीर्घ लिहिला तर चालत नाही लोकांना तिथे, कारण त्यांनी अपवाद दिला. तो नि हा एकाक्षरी शब्द आहे तर तो सुद्धा ऱ्हस्व लिहावा असा एक नियम केला. आता काही शब्द आणखी आलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे या ह्रस्वदीर्घच्या संदर्भात. यथामती, तथापि इत्यादी तत्सम अव्यये ह्रस्वांत लिहावी. आता हे जे शब्द आहेत हे ह्रस्वांत लिहावेत. मराठीची प्रकृती दीर्घांत असेल तर यांनाही तो नियम लागायला पाहिजे, पण तो लावलेला नाही, दिसत नाही आपल्याला. तसे सामासिक शब्दात तत्सम शब्द फार महत्वाचा आहे. तर त्या तत्सम हा शब्द, याबद्दल आपण पुढे चर्चा करूया. इकारांत उकारांत शब्द पूर्वपद असताना ह्रस्वांतच लिहावे. तत्सम शब्दाला मात्र मराठीचा हा नियम लागू नये. तर तत्सम म्हणजे काय? तत्सम शब्दाचा शब्दशः अर्थ होतो त्याच्यासारखा. म्हणजे तो कोण? तर ती संस्कृत भाषा. म्हणजे संस्कृत भाषा ही अनेक भाषांची जननी आहे वगैरे वगैरे गैरसमज निर्माण करणारे लोक आहेत अजूनही, आपण आधीच बोललो याबद्दल. तर तिथून मराठीने काही शब्द स्वीकारले असतील तर तिच्यामध्ये मात्र मराठीचा हा नियम लागू नाही. आता प्रश्न असा आहे की मराठी स्वतंत्रपणे निर्माण झालेले शब्द, संस्कृतच्या प्रभावापासून निर्माण झालेले शब्द, किंवा संस्कृतचे शब्द जसेच्या तसे. तर जसेच्या तसे शब्द आपण वापरले, म्हणजे एखाद्याकडून आपण वस्तू घेतली तीच आपण वापरली तर त्याला तत्सम म्हणायचं. म्हणजे संस्कृतसाठी हा शब्द आहे. तद्भव म्हणजे संस्कृत पासून निर्माण झालेले शब्द. आता त्याची यादी एक दिलेली आहे की कवी, मती, गती, गुरु, वस्तू, निवृत्ती, नियुक्ती हे शब्द संस्कृत असून मराठीत वापरल्या जाणाऱ्या अशा मूळ शब्दांना तत्सम म्हणतात, असा नियम केलेला आहे. असे इकारांत आणि उकारांत शब्द मराठीत वापरताना ते दीर्घांत लिहावेत. आता आपण नियम कसा आहे पहा. हे दीर्घांत लिहावेत मराठीत वापरताना. कवी, वस्तू, नियुक्ती हे शब्द कवी, वस्तू, नियुक्ती असे दीर्घ लिहावे.
काही व्यक्तिनामं आहेत. त्याच्याबद्दल हा नियम आहे. ग्रंथनामं, शीर्षक, सुटे रस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांतले आहेत. हरी, भाऊभूती, मनुस्मृती, द्विबंधू, वर्गीकरण पद्धती, कृषी, कुलगुरू इत्यादी. आता हे शब्द तत्समच आहेत, पण हे मराठीत आलेले आहेत. पण त्याच्याबद्दल असं म्हटलं की हे दीर्घ लिहावेत. मराठी भाषेतील पाटी, जादू, पैलू, विनंती ही हे शब्दयोगी अव्यय यासारखे शब्द नियमाप्रमाणे दीर्घांत लिहिण्यात यावे. असे असले तरी आणि आणि नी हे मराठीतील दोन अव्यय, आता ही तर मराठीतली अव्यय आहेत, पण ती रस्वांत लिहावी. आता एक नियम सगळीकडे सारखा लागू व्हायला हवा ना, म्हणजे आपण नियम केला तर सगळ्यांना सारखाच पाहिजे, पण तसं होत नाही. आता हे मराठीची असूनही ही परंपरा आहे म्हणून ते चालू ठेवायचं. आणि मूळ संस्कृतातून आलेली परंतु, यथास्थिती, तथापि, अद्यापि, इति, प्रवृत्ती, कदापि यासारखी अव्यय रस्वांतच लिहावीत. म्हणजे या शब्दांना संस्कृतमध्ये जसं लिहिण्याची पद्धत आहे तसेच लिहावेत. आता अपवाद काही असतात, म्हणजे काही नियमांना अपवाद सुद्धा असतात. तर या अपवादाला त्यांनी सांगितलं की सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद, पहिला शब्द तत्सम रस्वांत शब्द असेल, म्हणजे पहिला शब्द रस्वांत असेल, मुळात संस्कृतात रस्वांत असेल तर ते पूर्वपद रस्वांतच लिहायचे आहे. दीर्घांत असेल तर ते दीर्घांत लिहायचे आहे. म्हणजे संस्कृतमध्ये जसे असतील तसे लिहा. त्यांनी उदाहरण दिलं आहे दीर्घांतचा. उदाहरणार्थ बुद्धी हा शब्द दीर्घांत लिहाव्याच आहे. मुळात संस्कृतमध्ये तो रस्वांत असल्याने बुद्धी चातुर्य, बुद्धिवैभव असे सामाजिक शब्द लिहिताना मात्र तो रस्वांत लिहायचा आहे, हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. अणु हा शब्द मराठीमध्ये दीर्घांत, पण अणुशक्तीमध्ये तो रस्वांत होईल. याच धर्तीवर लिहिण्यात येणारे पुढील काही शब्द अभ्यासण्यासारखे. उदाहरणार्थ निवृत्ती वेतन, विधिनिषेध, वस्तुस्थिती, कृती समिती, स्थितिशील, प्राप्तिकर, कृषी विषयक, नियुक्तीपत्र, समिती कक्ष इत्यादी. या शब्दामध्ये पूर्वपद असलेले संस्कृत शब्द मराठी भाषेने आत्मसात केल्यामुळे ते मराठीच्या प्रकृतीनुसार एरवी दीर्घांत लिहायचे असले तरी समासामध्ये ती मूळ स्वरूपात योजली असल्यामुळे रस्वांत लिहावे. म्हणजे ते सामासिक शब्द झाल्यामुळे ते रस्व लिहावे. तसं उदाहरणार्थ षष्टब्दी हा शब्द मुळातच दीर्घांत आहे, म्हणजे संस्कृतमध्ये दीर्घांतच आहे. षष्टब्दी शब्दातील घटक षष्टी अधिक अब्द म्हणजे षष्ट्यब्द, त्याचे स्त्रीलिंगी रूप षष्ट्यब्दी. षष्ट्यब्दीची पूर्ती ती षष्ट्यब्दी पूर्ती. षष्ट्यब्दी पूर्ती या सामासिक शब्दामध्ये तो दीर्घांतच लिहिला जाईल. त्याचप्रमाणे शताब्दी हा शब्द देखील मुळात दीर्घांत असल्यामुळे शताब्दी समारोह हा सामासिक शब्दामध्ये दीर्घांतच लिहावा लागेल. वधूवर या सामाजिक शब्दातील पूर्वपद म्हणजे पहिला शब्द दीर्घांत राहील. हा आणखी गंमत आहे नियमाची, ती पाहण्यासारखी आहे. हे साधी शब्द आहे, त्यांना हा नियम लावा. शक्तिमान, गतिमान, इंदुमती, मृदुतर इत्यादी. विद्यार्थीन, गुणीन, प्राणीन, पक्षीन हे सगळे संस्कृत इन अंत शब्द आहेत. त्यांच्या शेवटी असलेला नचा लोप होतो. उपांत्य स्वर रस्व अक्षर दीर्घ होते. उदाहरणार्थ विद्यार्थी, गुणी, प्राणी, पक्षी, मंत्री, स्वामी. पण हे शब्द समासात पूर्वपदी असताना म्हणजे समासातील पहिला शब्द असला तर ते रस्वांत लिहावे. उदाहरणार्थ विद्यार्थी मंडळ, गुणीजन, प्राणी संग्रह, मंत्रिमंडळ, स्वामिनिष्ठा वगैरे वगैरे. आता या ठिकाणी एक मेक अशी मारली आहे नियम करणाऱ्यांनी की मराठी शब्दकोशात मात्र तत्सम म्हणजे रस्व रस्व इकारांत व उकारांत शब्द रस्वांतच लिहिणे इष्ट ठरेल. तसे पद्धती, अनुमती, प्रतिकृती, दृष्टी, अणु, वायू, हेतू वगैरे. परंतु हे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घांत लिहिले पाहिजे. म्हणजे आपण कोश तयार करणाऱ्यांसाठी नियम वेगळा केला आणि इतरांसाठी नियम वेगळा केला. आता गोंधळ असं झाला की नियम सर्वांना सारखा पाहिजे की तुम्ही नियम जर रस्व शुद्ध लेखनाचे केले तुम्ही शुद्ध लेखन शब्द म्हणता. आता तर अलीकडे त्या शब्दावर बंदी आलेली आहे. शुद्ध अशुद्ध असं भाषेत काही नसतं असं भाषा वैज्ञानिक म्हणतात. आणि त्यामुळे मग शुद्ध लेखन शब्दाच्या ऐवजी प्रमाण लेखन हा शब्द आला. म्हणजे प्रमाणित स्टँडर्डाइज या अर्थाने. आता जो 6वा नियम आहे आपल्या शुद्ध लेखनाच्या या नियमावलीमधला, दीर्घ इकारांत उकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार रस्व लिहावे. उदाहरण गरीबी, यात गरीब शब्द असेल तरी दीर्घ होईल, पण बी हा शेवटी दीर्घांत असल्यामुळे आधीचा री हा रस्व होतो. माहितीमध्ये तसंच आहे. माहीत म्हटलं की तो ही दीर्घ होईल, पण ती त्याचं रूपांतर झालं, त्याला दीर्घांत आपण काय म्हणू त्याला वेलांटी झाली आणि त्यामुळे ही रस्व झाला. हुतुतू, सुरू, त्याला अपवाद सुद्धा दिलेला आहे. नियमाला अपवाद असतात. आता हे अपवादाचं किती महत्व वाढतं पहा. नीती शब्द आहे, भीती शब्द आहे, रीती आहे, कीर्ती आहे.
आता हे दीर्घांत शब्द जे आहे ते तत्सम आहे. मुळातच संस्कृतमध्ये ते दीर्घ असल्यामुळे इथे लिहावेत. म्हणजे संस्कृतचा पर्याय सातत्याने दिलेला आहे, ज्याला अपवाद म्हटलाय. वरील नियमात अपवाद म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रीती, दीप्ती, विभूती, उर्मी यासारखे आणखी काही दीर्घांत शब्द झालेले शब्द संस्कृत शब्द आहे. म्हणजे अडसर कोणता आपल्याला मराठीच्या व्याकरणाला सातत्याने येणारा अडसर म्हणजे संस्कृत मधल्या शब्दांचा आपण केलेला वापर. नवीन नियमाप्रमाणे हे शब्द दीर्घांतच लिहायचे आहे, परंतु त्यामुळे ते मुळात दीर्घ मानले जाण्याची शक्यता असल्यानेच त्यांचा अपवाद म्हणून स्वतंत्र उल्लेख केला आहे. आता नियम जर आपण केला की मराठीची प्रकृती दीर्घांत आहे, तर कोणतीही वेलांटी, कोणत्याही ऱ्हस्व किंवा दीर्घ या भानगडीत न पडता ती दीर्घच लिहावीत असा नियम आपण केला आहे. मग हे शब्द नीती, भीती, रीती, कीर्ती असे लिहू नये असं म्हटलंय, कारण ते संस्कृतमधून आले आहेत. म्हणजे इतर ठिकाणी उपांत्य जो स्वर आहे किंवा उपांत्य जो वर्ण आहे तो ऱ्हस्व येतो, कारण नंतरचा दीर्घ असेल तर आधीचा ह्रस्व होतो. याला कारण आहे, ते आपण कारणानंतर पाहणार आहोत. या शब्दातील उपांत्य अक्षरे मुळात संस्कृतात दीर्घ आहेत. मी संस्कृत भाषेला वेगळा नियम दिलेला आहे, त्याला एक सवलत दिलेली आहे की तुम्ही ते शब्द इथे नाही बदलायचे, म्हणजे आमचे आहेत तसे राहू द्यायचे. तर आणखी उदाहरण दिलंय. उकारांत शब्दाच्या बाबतीत त्याच्या अलीकडला स्वर ह्रस्व आढळतो. सुरू रू दीर्घ असेल तर सुरस्व होतो. हुतू तू मधल्या तू दीर्घ असेल तर मधला जो तू आहे म्हणजे उपांत्य ज्याला आपण म्हणूया तो ह्रस्व होतो. झुरू, मुरू, पुरू इत्यादी असे. तर हे ह्रस्व होतातच. हा स्वाभाविक आपली जी प्रवृत्ती आहे त्यामुळे झालेला नियम आहे. पण या नियमात तत्सम शब्दांना सूट दिलेली आहे, संस्कृतला सूट दिलेली आहे. हाच नियम अकारांत, एकारांत, ओकारांत शब्दांना लागतो. खिळा, सुळा, पाहिले, मिळवतो इत्यादी. पण तत्सम शब्दांना नाहीये. जसं ऊर्जा शब्द आहे, तर याच्यामध्ये ऊ दीर्घच आहे, तो ह्रस्व होत नाही. उष्मा मधला श्मा हा दीर्घ असेल तर ऊ ह्रस्व व्हायला पाहिजे. पूजा मधला जा दीर्घ असेल तर पू दीर्घ व्हायला पाहिजे, ह्रस्व व्हायला पाहिजे. परीक्षा मधला क्षा दीर्घ असेल तरी ह्रस्व व्हायला पाहिजे. प्रतीक्षा मधला क्षा दीर्घ असेल तर ती ह्रस्व व्हायला पाहिजे, पण नाही, कारण संस्कृतमध्ये तो शब्द तसा आहे. म्हणून यावरून असं म्हणता येईल की मराठीमध्ये शब्दाचे शेवटले अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अलीकडला इकार उकार ह्रस्व असतो. मात्र तत्सम शब्दांना नियम लागू नाही. संस्कृतला पुन्हा सवलत दिली आहे. ठिकठिकाणी जेवढे नियम तुम्ही केले सगळ्या नियमाला त्याला अपवाद म्हटलंय. म्हणजे अपवाद तुम्ही कशासाठी केले, कुणासाठी केले? संस्कृत शब्दासाठी केले. आता अनेक या ठिकाणी उदाहरणं दिले. थोडस आपली चर्चा कंटाळवाणी होऊ नये, पुढे जाऊया आपण. काही विशेष या ठिकाणी सांगितलंय. उपांत्य इऊ असलेल्या तत्सम म्हणजे मुळात संस्कृत असलेल्या शब्दांच्या बाबतीत वरील नियम लागू करता येणार नाही. उदाहरणार्थ परीक्षा, वीर, गीत, दूध, सूत्र, शरीर, रीती, पूर्व, विद्यापीठ, न्यायाधीश या शब्दांची सामान्य रूप जेव्हा होतात त्याला विभक्ती प्रत्यय लागतात, तेव्हा त्याचं सामान्य रूप कसं होतं? परीक्षेत, वीराने, गीतात, दुतास, सूत्रातील, शरीरास, विद्यापीठाने, न्यायाधीशाचा अशी रूपे होत नाहीत. त्यातील ई व उ हे स्वर दीर्घच राहतात. आता आपल्याकडे मराठी शिकवणारे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांना हा प्रश्न पडेल की मग नियम जर तुम्ही केलाय तर तो लागू करा ना सगळीकडे. आणि तत्सम शब्द कसे ओळखायचे? त्यांची परीक्षेत, वीराने, गीतात, दुतास, सूत्रातील, शरीरास, विद्यापीठाने, न्यायाधीशाचा ही योग्य रूप आहे. आता हा नियमच करून टाकलेला आहे. इतर काही विशेष सांगितले. शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर सामान्य रूपात ईच्या जागी य येतो. सामान्य रूप होताना ऊच्या जागी व येतो. म्हणजे ईचा य होणे, ऊचा व होणे हे भाषा विज्ञान आणि स्वाभाविक प्रवृत्ती म्हटलंय. फाईलचे फायलीत, काईलचं कायलीत, देऊळचं देवळात, पाऊसचं पावसात. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास सामान्य रूपाचा शा होतो. जसा आता पैसा, त्याला चा प्रत्यय लागला पैशाचा. घसा, त्याला चा प्रत्यय लागला घशाचा. ससा, सशाचा. आता याला श ला य लागायला पाहिजे तसा उच्चारानुसार, पण तसं नाही, नियम केलाय तसं नाही होत. काही किरकोळ नियम सुद्धा काही लोकांनी सांगितलंय. पूर हा ग्रामवाचक शब्द ग्राम नावास लावताना दीर्घोपांत लिहावा, तो दीर्घ लिहावा. नागपूर, संबळपूर, तारापूर असा नियम आहे. संस्कृतमध्ये पूर हा शब्द शहर या अर्थाने आहे. तोच मराठीत पूर हा दीर्घोपांत्य लिहिला जातो. मराठीतील उच्चार पद्धतीला धरून आहे. त्या गावांची नावे वरील प्रमाणे लिहिण्यात यावे. नियम 10वा असा आहे, कोणता एखादा ही रूपे लिहावीत. कोणचा, एखादा असं लिहू नये. म्हणजे बोली भाषेत आपण
असं उच्चार करतो, पण तसं लिहू नये. जसं नियम 11वा, हळूहळू, मुळू मुळू, खुटू खुटू या शब्दातील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा. वरील शब्दाप्रमाणे तसू तसू, झुंजू मुंजू, चिरीमिरी यासारख्या पुनरुक्त शब्दातील उकार व इकार मूळ घटक शब्दामध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावे. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकार असतील तर ते उच्चारप्रमाणे रचवले जाते. लुटूपुटू, दुडदुडू, ऋणुझुणू, तर हे असे लिहावेत असा नियम केलाय. आता एका फार मोठ्या भाषा वैज्ञानिकाचा आपण या ठिकाणी संदर्भ घेऊया. नागो कालेलकर यांनी मराठीचं जे भाषा विज्ञान आहे, ध्वनी विचार नावाचा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. ते भारतीय भाषा वैज्ञानिकामध्ये अग्रणी होते. त्यांचा भाषा आणि संस्कृती हा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की व्याकरण हा स्वतंत्रपणे शिकवण्याचा विषय असू नये, पण जेव्हा विद्यार्थी शाळेत जातो तेव्हा त्याला पहिल्याच दिवशी मराठीचा जो शिक्षक आहे तो व्याकरण शिकवतो. पण त्याचा असा समज आहे की व्याकरण शिकलं की भाषा शुद्ध होते किंवा भाषेला वळण लागते. आणि त्याचे परिणाम काय होतात भाषा आणि संस्कृतीमध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी मराठीचं व्याकरण सुरुवातीला शिकवलं जातं, तर त्या ठिकाणी पुढल्या काळामध्ये म्हणजे पहिल्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्याला व्याकरण तर शिकवलं जात नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या वर्गात शिकवलं गेलं असेल, तर चौथ्या वर्गात शिकवलं गेलं असेल, तर तेव्हा तो विद्यार्थी व्याकरणाच्या भीतीने शाळेतच जात नाही, तो 5व्या वर्गात जातच नाही. आता जेव्हा विद्यार्थी असते तर गळतात, तेव्हा त्याला गळती असं म्हणतात. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये गळती आणि कुचंबणा ह्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांची कुचंबणा कशामुळे होते आणि त्यांची गळती कशामुळे होते याची अनेक कारणं आपापल्या परीने शिक्षण तज्ज्ञांनी शोधली आहेत. पण नागो कालेलकरांनी एक महत्वाचं कारण सांगितलं की मुळात हे व्याकरण शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांची गळती होती, पुढचं शिक्षणच थांबतं. म्हणजे न्यूनगंड निर्माण तर होतोच, पण शिक्षणच थांबत असेल केवळ व्याकरणाच्या ह्या नियमामुळे, तर व्याकरण हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे शिक्षणात आपल्या प्रगतीचा अडसर तो आहे, पण त्याकडे या दृष्टीने पाहावं. त्यांनी काही उदाहरण दिलं की आता बोलीभाषेत व्हता शब्द आहे, तर व्हता अशुद्ध आपण मानतो, पण नव्हता म्हटलं की तो अशुद्ध मानत नाही, कारण तो आला आहे प्रमाण भाषेमध्ये. नव्हता अशुद्ध नाही आहे, व्हता कसं काय अशुद्ध होईल? म्हणजे अशा तऱ्हेने बोलीभाषाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन, नवा दृष्टिकोन भाषा आणि संस्कृती या ग्रंथाच्या द्वारे त्यांनी भाषा, संस्कृती आणि भूगोल वगैरे, धनविचार त्यांचा ग्रंथ, अनेक ग्रंथ त्यांचे आहेत ज्यामध्ये त्यांनी आधुनिक विचार केला आहे, नवा विचार केलाय. पण परिस्थिती अशी आहे की हे ग्रंथ वाचले जात नाही, कारण भाषा विज्ञान हा विषय पदव्युत्तर शिक्षणामध्ये आहे, पण त्यात टिपणं जे नोट्स आहे त्याला खूपच महत्वाचं स्थान आहे, शिकवण्यात त्याला महत्व नाही आहे. आणि एकदा तो पास झाला आणि मराठीचा प्राध्यापक किंवा शिक्षक झाला की पुढे या विषयाकडे तो डोळेझाक करतो किंवा दुर्लक्षच करतो की जाऊ दे, हा कंटाळणा आणि क्लिष्ट असा विषय कशाला लक्ष द्यायचं. पण त्याचा जो परिणाम आहे त्याचा गांभीर्याने विचार न केल्याचा हा विद्यार्थ्यावर होऊन तर त्याचं शिक्षणच थांबलं असेल किंवा बोलणं थांबलं असेल किंवा लिहिणं थांबलं असेल, न्यूनगंड निर्माण होत असेल, तर ही गंभीर समस्या आहे. या समस्येचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या डोक्यात जे सतत असतं की संस्कृती सर्व भाषांची जननी आहे, संस्कृत ही मराठीची आहे, सगळ्यांची आहे. आता ही संस्कृत आली कुठून? मुळात ही भारतीय भाषा आहे काय? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी फार मोठं नाव आहे, संस्कृतचे महापंडित होते. काशीला जाऊन त्यांनी संस्कृतचा अभ्यास पारंपरिक पद्धतीने केला. संस्कृतचं मूळ त्यांना चांगलं माहीत होतं, व्याकरणही माहीत होतं आणि भाषा विज्ञान सुद्धा माहीत होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की ही भारतीय भाषा नाही. संस्कृती पूर्व युरोपातील लहानशा प्रदेशात, एक लहानसा प्रदेश पूर्व युरोपातला, तिथे उगम पावलेली भाषा होती. मग तिथले लोक पुढे ही भाषा आली कशी भारतात त्यावर जे संशोधन झालं आहे मराठी विश्वकोशाच्या नोंदीमध्ये मेहेंदळे फार मोठे अभ्यासक, भारत विद्या या क्षेत्रातले विद्वान म्हणून गाजले, संस्कृतचे अभ्यासक, पुरातत्व, संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य, संस्कृतचा इतिहास या क्षेत्रात फार मोठे योगदान ज्या माणसाचं आहे. तर त्यांनी तर्कतीर्थांचाच हा विचार जो अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने मांडला तो फार व्यवस्थितपणे मांडला आणि त्याला एक कालक्रम दिला. त्यांनी असं म्हटलं की इसवी सन पूर्व 2,500-3,000 वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व 2,500-3,000 म्हणजे आतापासून साधारणतः 4,500 वर्षापूर्वी, 4,500 वर्षापूर्वी युरोपमधून इराणमध्ये संस्कृत भाषिक लोक आले. म्हणजे पहिल्यांदा ते होते युरोपमध्ये, मग आले इराणमध्ये. इसवी सन पूर्व 1500च्या आसपास ते भारतात आले. म्हणजे ज्यांची भाषा संस्कृत आहे
असे लोक इसवी सनापूर्व 1500 म्हणजे आतापासून 2500 वर्षापूर्वी 3500 वर्षापूर्वी भारतात आले. त्यामुळे संस्कृत आणि इराणी या लोकांची अवेस्ता या भाषा म्हणून इराणी लोकांची अवेस्ता जी भाषा आहे त्याच्यामध्ये साम्य आहे. इराणमधली अवेस्ता आणि आपण ज्याला वैदिक संस्कृत म्हणतो तिच्यात जे साम्य आहे त्याला कारण हे भाषा बोलणारे लोक हे एकाच ठिकाणचे होते. मुळात पहिल्यांदा युरोपमध्ये होते आणि नंतर इराणमध्ये आले आणि इराणमधून ते भारतात 3500 वर्षापूर्वी आले. हे मेंदळीत म्हटलंय आणि मराठी विश्वकोशात त्याची नोंद झाली असल्यामुळे अधिकृत मान्यता या त्यांच्या विचाराला मिळाली आहे. आपण हे तपासून पाहू शकतो. आता ॲडव्होकेट प्रल्हाद देशमुख यवतमाळमध्ये राहणारे एक मोठे विद्वान होते आणि त्यांनी 1960 मध्ये एक ग्रंथ लिहिला होता, ऋग्वेद हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृती. तर ऋग्वेदात जी संस्कृती आहे तिचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध आणि सिंधू संस्कृतीचा काय संबंध. तर त्यांनी त्यात एक निष्कर्ष मांडलाय की भारतात जी सिंधू संस्कृती आहे तिचं उत्खनन झालं 1920-22च्या दरम्यान. त्या मोठ्या प्रमाणात काना दीक्षित वगैरे त्यात होते. या लोकांनी जे काही संशोधन केलं त्यातून जी माहिती आली, लिपीचा उलगडा अजून झालेला नसला तरी ज्या लोकभाषा आहेत आपल्या भारतातल्या तर त्या भाषेची प्रकृती आणि संस्कृतची प्रकृती याचा तौलनिक अभ्यास करून या प्राकृत भाषा आर्य भारतात येण्याच्या पूर्वीच्या लोकांच्या भाषा होत्या आणि त्यातून मग वेदातल्या संस्कृतवर प्रभाव झालेला आहे त्या प्राकृत भाषांचा, असा एक निष्कर्ष ॲडव्होकेट प्रल्हाद देशमुखांनी मांडला. त्याला आता 60 वर्षाच्या वर म्हणजे 65 वर्षाच्या वर 60 वर्ष होऊन गेली साधारणतः. 60 वर्ष झाली आहेत म्हणजे इतका जुना काळ आहे. 1962 मध्ये त्यांचा ग्रंथ वाईच्या प्राज्ञ पाठशाळाने प्रकाशित केला आणि त्यातल्या स्फोटक विधानामुळे त्या ग्रंथावर त्यांनी बहिष्कार टाकला. पुन्हा तो ग्रंथ प्रकाशित करायचा ठरवून टाकलं. त्यावरची चर्चा सुद्धा आता थांबलेली आहे. तर ॲडव्होकेट प्रल्हाद देशमुखांनी हा विचार पहिल्यांदा मांडला की भाषा ही प्रकृती असते, म्हणजे भाषा ही स्वाभाविक असते. भाषा म्हणजे लोकभाषा किंवा बोलीभाषा आपण ज्याला म्हणून. प्राकृत हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ होतो प्राचीन काळी तयार झालेली आणि संस्कृत शब्दाचा अर्थ होतो एखाद्या भाषेवर संस्कार केल्यावर तयार झाले. म्हणजे प्राकृत भाषांवर संस्कार म्हणजे बदल परिवर्तन करून संस्कृत ही कृत्रिम भाषा तयार करण्यात आली आहे, हे त्यांचं स्पष्ट मत आहे. लक्ष्मण शास्त्री जोशींनी ते स्वीकारलं होतं कारण लक्ष्मण शास्त्री जोशी आणि प्रल्हाद देशमुख चांगले मित्र होते आणि ह्या दोघांनी अभ्यास करून संशोधन करून जे पुढे मांडलं तर वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये पुढे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी तो विचार मांडलेला आहे. आपण मुळातून ते पाहू शकतो, म्हणजे अभ्यासकांनी पाहावं आणि ज्यांचा भाषेशी संबंध थोडाफार आहे लिहिण्या बोलण्याचा शिकवण्याचा त्यांनी तर ते पाहिलंच पाहिजे. कारण आपण चुकीच्या सिद्धांतामुळे चुकीच्या गृहितामुळे अनेक पिढ्यांचं नुकसान करतोय, त्या गारज करतोय. हे हा दोष आहे, हा अपराध सुद्धा आहे आणि थोडंसं संतापाने बोलायचं तर पाप सुद्धा आहे. पाप पुण्याची संकल्पना मानत नाही, पण ही गंभीर घटना एवढंच मला यातून सांगायचं आहे. तर या गंभीर घटनेचा विचार आपल्याकडे तर फारसा झाला नाही पण अलीकडे होतोय. तर एक बॅझिल बर्नस्टाईन नावाचा एक अभ्यासक होऊन गेला. त्यांनी असं म्हटलं की समाजातील लोक जे भाषा बोलतात त्या भाषेचा विचार आपण त्यांच्या गटानुसार ते समूह वर्ग समूह असतील जातीय समूह असतील, भारताच्या संदर्भात जाती समूह आहे, वर्ण किंवा जाती दोन शब्द आपण वापरतो. इतर ठिकाणी मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, भटके जमातीचे लोक आहेत. तर ह्या सर्वसामान्य माणसांच्या बोलीचा विचार करून आपण भाषेकडे पाहायला पाहिजे असा एक नवा विचार बॅझिल बर्नस्टाईन यांनी मांडला. त्याला सामाजिक भाषा विज्ञान असं म्हणतात आणि आता एक भाषा विज्ञानाची एक शाखा, अतिशय प्रगत शाखा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पण मराठीमध्ये अजूनही ज्या प्रमाणात या विद्याशाखेचा अभ्यास व्हायला पाहिजे होता तसं झालं. डॉक्टर रमेश वरखेडे यांनी या विषयावरचं पहिलं पुस्तक लिहिलं आहे, ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने प्रकाशित केलं. नंतर मग अनेक लोकांनी काम केलं. त्यातलं एक अलीकडलं नाव जे आहे ते डॉक्टर मिलिंद मालशे यांच्या आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन या ग्रंथामध्ये त्यांनी समाज भाषा विज्ञान किंवा सामाजिक भाषा विज्ञानावर खूप छान चर्चा केली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ब्राह्मणांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्वाचा परिणाम इथल्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भाषेवर झालाय आणि मग आपण ती भाषा शिकली पाहिजे. प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणू किंवा ब्राह्मणी मराठी म्हणू, ती प्रमाणित झाली
ती शिकली पाहिजे. आणि ब्राह्मणेतर लोकांच्या बोली वेगळ्या आहेत, जाती बोली वेगळ्या आहेत, अनेकांच्या प्रादेशिक भेद वेगळे आहेत. तर त्या भेदाच्या लोकांना सतत असं वाटत राहतं की आपली भाषा अशुद्ध आहे, म्हणून ते जी प्रमाण भाषा मानली आहे तिला शिकण्याचा प्रयत्न करतात. ह्या दोन भाषा शिकण्याच्या प्रयत्नांमधून जी एक प्रक्रिया तयार होते, त्या प्रक्रियेबद्दल म्हटलंय संस्कृत भाषकांनी प्राकृत भाषकावर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाने ही सुरू झाली. म्हणजे संस्कृतच्या प्रभावाखाली जे लोक आहेत त्यांनी प्राकृत भाषकावर जे आक्रमण केलं, हे आक्रमण कशा प्रकारचं आहे, काय आहे ते आपण पाहूया. म्हणजे पहिल्यांदा जे शिक्षक वर्ग तयार झाले ते पुण्यातल्या सदाशिव पेठेत. कारण जेव्हा भाषा शिकवायची ठरवलं इंग्रजांनी किंवा सार्वत्रिक शिक्षणाचा एक आराखडा तयार केला, तेव्हा भाषा कुठली स्वीकारावी, तर मुंबईतली भाषा, मुंबईत ते मंडळ होतं पण मुंबईतली भाषा ही संमिश्र स्वरूपाची भाषा आहे, म्हणून ती काही सगळ्या महाराष्ट्राला आपल्याला लादता येणार नाही, म्हणून ती पुण्यातल्या लोकांची स्वीकारावी, कारण ती शुद्ध आहेत असं त्यांचाही समज होता इंग्रजांचा. म्हणून त्यांनी सदाशिव पेठेत राहणाऱ्या लोकांना, तिथे ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात त्या काळात होता, आताही त्याची ब्राह्मणांची संख्या जास्त आहे, तर त्या लोकांकडे हे काम सोपवलं. मग त्याच लोकांच्या मधून शिक्षक तयार झाले आणि ते शिक्षक मग गावागावात गेले आणि तिथे त्यांनी आपली भाषा लादण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन भाषांच्या हा संकरही म्हणता येईल त्याला, तर त्या संकराला पिजिन भाषा असा शब्द वापरलाय, तो समाज भाषा विज्ञानामध्ये आहे. पिजिन म्हणजे आता कबूतर गुटरगु गुटरगु करतात, जसं बाजारामध्ये आपण गेलो, बाजारामध्ये लोक आपसात बोलत राहतात, प्रत्येकाची भाषा वेगळी असते, त्यांना हालचालीतून समजते, हावभावातून समजते, आपली गरज भागते तात्पुरती, पण ती काही स्थिर अशी राहत नाही. पण ती जेव्हा स्थिर होते, सगळ्या अनेक भाषांचं मिश्रण होऊन एखादी भाषा तयार होते, तिला क्रिऑल भाषा म्हणतात. तसं मराठी ही 6 भाषांपासून तयार झालेली भाषा आहे, असं नरेंद्र कवी रुक्मिणीसरोवर लिहिणारा यांनी 750 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. म्हणजे 6 भाषातून निर्माण झालेली, 6 भाषा ती कुपेती निजेती. आणि मग त्यामुळे ती आधीच जेव्हा 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 लोक, अनेक लोक आले, उत्तर भारतातून आले किंवा दक्षिण भारतातल्या लोकांचाही संपर्क झाला, तेव्हा मग त्यातून मराठीची निर्मिती झाली. ही क्रिऑल भाषा आहे, ही काही संस्कृत पासून निर्माण झालेली भाषा नाही. पण सातत्याने आपल्या डोक्यावर हे बिंबवलं जातं की ही संस्कृतची निर्मिती आहे, संस्कृतीची जननी आहे. त्यातून मग संघर्ष सुरू होतो, तो म्हणजे एकतर आमची भाषा जी आहे मग ती अशुद्ध आहे का, म्हणजे बहुजन समाजातले लोक आहेत त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो. आणि अभिजन जे आहे, ब्राह्मण किंवा तत्सम आणखी काही लोक, ते लोक म्हणतात तुमची भाषा अशुद्ध आहे. म्हणजे अभिजन बहुजन हा जो संघर्ष भाषेच्या क्षेत्रातला, हा अशा तऱ्हेने एक सामाजिक गरज म्हणून, सांस्कृतिक गरज निर्माण झाला, पण त्याला काही फारसं महत्व कोणी दिलं नाही. आणि जे भाषा शिक्षक आहे किंवा लेखक आहे किंवा साहित्यिक आहे, त्या लोकांनी अभिजनांच्याच भाषेचं प्रभुत्व मान्य केलं आणि संस्कृत भाषेतूनच ती निर्माण झाली मराठी, असं सांगणं सुरू केलं. अजूनही चालू आहे. अगदी आपल्या राज्याचा राज्यपाल असो की आपल्या देशाचा राष्ट्रपती असो की प्रधानमंत्री असो, हे सुद्धा अशा प्रकारची चुकीची विधानं सतत करत राहतात. त्यांना त्यांची कॉलर पकडायची आपली हिंमत नाही आहे, कारण ते फार मोठ्या पदावरचे लोक आहेत. पण त्यांना जाब विचारणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्य. आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत. आता मराठीच्या काही बोलींचा या ठिकाणी वृक्ष दाखवलाय. जसं कोकणातली कोकणी, कोकणीत आहे आगरी सुद्धा आहे. उदगिरी नावाची, बेळगाव महाराष्ट्राचा लागून असलेला भाग कर्नाटकाचा, त्या ठिकाणी जी मराठी आहे बोली आहे ती बेळगावी. कोल्हापूर आपल्या महाराष्ट्राचा एक महत्वाचा जिल्हा आहे, ती कोल्हापुरी, सातारी, सोलापुरी. सामवेदी नावाची एक बोली, वऱ्हाडी, नागपुरी, मराठवाडी, तावडी, मालवणी, संगमेश्वरी, अहिराणी, अशा प्रमुख बोली आहेत. म्हणजे प्रादेशिक भेद हे बोलीचे करण्यात आले. नंतर आपण पाहिलं की जातीच्या सुद्धा वेगळ्या बोली आहेत, तो आणखी स्वतंत्र विचार आहे. या ठिकाणी फक्त ओझरता उल्लेख करावा की लोक कोणकोणत्या प्रकारची बोली बोलतात आणि त्यांचं समाजात काय स्थान आहे. तर या विषयावर अलीकडे पुष्पा फडके नावाचे एक विदुषी आहेत, त्यांनी फार मोठं काम केलं आहे. पद्मगंधा प्रकाशनाने त्यांचा मराठीसाठी लोकनागरी हा शब्द, आपण देवनागरी शब्द वापरतो, त्यांनी लोकनागरी शब्द वापरला, कारण देव शब्द सुद्धा वेगळ्या अर्थाचा आहे. आपण पुढे केव्हा तरी संधी मिळाली की देवभाषा आणि भूतभाषा यावर स्वतंत्रपणे व्याख्यान देणार असल्यामुळे त्यावर या ठिकाणी बोलत नाही. पण मुद्दाम त्यांनी देव शब्दाच्या ऐवजी लोक हा शब्द वापरला. हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे, कारण त्यात त्यांनी काही फार महत्वाची विधानं केली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीची बोलन धाटणीच वेगळी आहे आणि संस्कृतची बोलन धाटणी, संस्कृत ही वेगळी भाषा आहे, संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे आणि ती बोलण्याकरता नाहीच आहे मुळात. ती राज्यव्यवहारासाठी आहे, विद्वानांच्या आपसातल्या संपर्कासाठी आहे.
तर त्या तिच्या 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 संपर्कामुळे मराठीत काही शब्द आले आहेत हे मान्य आहे आपल्याला. पण मराठी संस्कृतमध्ये ज्याप्रमाणे ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या दोघांच्या उच्चारामुळे अर्थामध्ये बदल होतो, तसा मराठी भाषेत होत नाही. म्हणजे आपल्याकडे शुद्धलेखन, आता इथे खाली चित्र दिलं आहे, शुद्धलेखन शब्दाचा अर्थ आपण वेलांटी उकार आणि ऱ्हस्व दीर्घ असा करून टाकला आहे. हे समीकरण झालंय. पण पुष्पा फडकेचं म्हणणं हे समीकरण चुकीचं आहे. कारण ऱ्हस्व, एखादा शब्द ऱ्हस्व लिहिला किंवा दीर्घ लिहिला तर संस्कृतमध्ये जो बदल होतो त्याला अर्थ विभेदकता म्हणतात. अर्थात बदल होणे हे संस्कृत भाषेत आहे. पण मराठीत तसं नाही. काही शब्दाच्या बाबतीत आपण म्हणतो पूर शब्द दीर्घ लिहिला तर तो फ्लड या अर्थाचा, म्हणजे नदीचा प्रवाह वाढला, किंवा पूर ऱ्हस्व लिहिला तर तो शहर असा होतो. असे काही शब्द आहे. सगळ्या शब्दांच्या बाबतीत आपण म्हणत नाही. अर्जुन वाडकरांनी याबद्दल म्हटलंय की काही निवडक उदाहरण आहे की ज्यामध्ये ऱ्हस्व दीर्घचा फरक पडतो, पण संदर्भानुसार शब्दाचे अर्थ किंवा उच्चाराचे अर्थ बदलतात आणि कळतात आपल्याला. त्यामुळे हा आग्रह करणं चुकीचं आहे की संस्कृतमध्ये हा नियम आहे तो मराठीत असलाच पाहिजे. पण यावर खूप लोकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. मी सुरुवातीला डॉक्टर व्ही कोलतेचं नाव सांगितलं. तर तसं अलीकडे पुष्पा फडके हे नाव महत्वाचं आहे. यांनी खूप विस्ताराने, म्हणजे अलीकडे जे भाषा विज्ञानाच्या संशोधनाच्या ज्या अनेक पद्धती आहेत, अनेक यंत्राचा वापर करून आपण या भाषेच्या उच्चाराचा अभ्यास करतो, त्यानुसार त्यांनी सांगितलंय की अशा तरी विभेदकता नाही. आणि विशेषतः उच्चारानुसार लेखन करण्याचा आग्रह आपण करतो, तर तसं लेखन होऊ शकत नाही असाही त्यांनी विचार मांडलाय. डॉक्टर व्ही कोलतेचा उल्लेख मी केला. सोडचिठ्ठी या नाटकात त्यांनी अनुच्चारित अनुस्वाराचा विरोध केला आणि पुढे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी त्या नियमामध्ये समावेश केला. म्हणजे अनुस्वाराचं उच्चाटन करण्याचं श्रेय हे डॉक्टर व्ही कोलते यांना आहे. पुढच्या काळात ते भोपाळला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा भंडारा येथील विदर्भ साहित्य संमेलन, जळगावला जे साहित्य संमेलन झालं त्यातल्या परिसंवादामध्ये या समस्येवर त्यांनी ऱ्हस्व दीर्घाच्या समस्येवर भाष्य केलं. आणि जसं अनुस्वाराचं उच्चाटन आपण कसं केलं तसं ऱ्हस्व दीर्घाचंही उच्चाटन केलं पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. त्यांच्या अजूनही चालतोची वाट या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलं की माझ्या आयुष्यातलं हे अपूर्ण राहिलेलं कार्य आहे. आता ते तर आपल्या आसपास नाही आहे, आपल्यात नाही आहेत, ते आता गेले. पण आता त्यांचं हे काम कोणीतरी केलं पाहिजे. नंतरच्या काळात डॉक्टर भाऊ मांडवकरांनी सुद्धा हा आग्रह धरला होता की ऱ्हस्व दीर्घ हे संपवले पाहिजेत. पण कोणी ऐकायला तयार नाही. कारण आपल्या मराठी शुद्धलेखन मंडळ म्हणा की जे काही आहे भाषा सल्लागार मंडळ, यावर ब्राह्मणी बोलीचा प्रभाव आहे. आणि या प्रभावामुळे मग आपण या ऱ्हस्व दीर्घाच्या नियमाचा विचार गांभीर्याने करीत नाही. त्याचे काय परिणाम होतात समाजावर त्याचा विचार करत नाही. आणि मग काही प्रश्न निर्माण होतात. ते या प्रश्नाची सखोल चर्चा आज आपण नाही करू शकलो, पण एक थोडासा स्पर्श या विषयाला या ठिकाणी केलाय. पुढे देवभाषा आणि भूतभाषा या विषयावर अभ्यास करताना आपण या सगळ्या प्रश्नाची पुन्हा एक चर्चा करू. एका व्याख्यानाचा विषय नाही याची मलाही जाणीव आहे. पण सिंधुजन अकॅडमीचे मित्र आमचे डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नामुळे मला हा विषय थोडक्यात का होईना या ठिकाणी मांडता आला. सुरुवातीला थोडंसं काही अडथळे आले होते. तर त्या अडथळ्यामुळे आपण या व्याख्यानाला सुरुवात करायला थोडासा वेळ लागला, पण हरकत नाही. मी थोडासा पुसटसा स्पर्श या विषयाला केला. तांत्रिक स्वरूपाचा हा विषय असल्यामुळे थोडासा विस्तार नाही करता आला मला. पण तरी तुम्ही या संदर्भात एकतर पुष्पा फडके यांचं मराठीसाठी लोकनागरी हे जे पुस्तक आहे हे वाचलं तर लक्षात येईल की काय तांत्रिक दृष्ट्या हे चुकीचं आहे की नाही. कारण काय, ऱ्हस्व दीर्घ हा इतका कळीचा प्रश्न असेल की जो मराठीच्या व्याकरणाचा अतिशय महत्वाचा विषय असेल तर त्याकडे गांभीर्याने पण पाहायला पाहिजे. आणि जसं नागो कालेलकरांनी म्हटलंय की मराठी शाळा ज्या आहेत, प्राथमिक शाळामध्ये गळतीचं प्रमाण जे आहे त्याच्या पाठीमागे मराठीचं व्याकरण असेल तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. अनेकांची शिक्षणं थांबली आहेत, अनेकांचं बोलणं थांबलंय, अनेकांचं लिहिणं थांबलंय. हा गंभीरच प्रश्न आहे भाषिक न्यूनगंडाचा. आणि त्यासाठी आपण गांभीर्याने एक चळवळ उभारली पाहिजे असं मला वाटतं. काही लोकांनी मांडणी चांगली केली म्हटलंय. भाषा व बोलीवर काय परिणाम झाले असतील. एक राजकुमार तिरभान यांनी प्रश्न विचारलाय. हा महत्वाचा प्रश्न आहे की भाषा या शब्दाचा अर्थ होतो बोलणे. संस्कृतमध्ये भाषा शब्दाचा अर्थ होतो बोलणे आणि बोली शब्दाचा अर्थ बोलणे असाच होतो. भाषा आणि बोली हे समानार्थी शब्द आहे आणि मुळात भाषा ही बोलण्याकरताच असते. लेखी स्वरूप तिचं जे आहे
ते नंतर आलं आणि त्यामुळे आपण त्याला साहित्य म्हणतो, कारण साहित्य वापरतो म्हणून साहित्य शब्द वापरतो. वाङ्मय हा शब्द सुद्धा आहे. वाङ्मय शब्द हा बोलण्याशी संबंधित. वाङ्मय म्हणजे वाक म्हणजे वाणी. वाक त्याला मय हा प्रत्यय लागला संस्कृतमध्ये. म्हणजे वाणीचा व्यापार किंवा वाणीचा प्रभाव, की वाणीचं आधिक्य या अर्थाचा वाङ्मय शब्द आहे. म्हणजे बोलणं ही भाषेची पहिली गरज आहे. लिहिणं नंतर आलं. लिहिणं आलं मग नियम आले आणि हे नियम करताना मग ज्यांनी नियम केले ते घरी जी भाषा बोलत होते, प्रामुख्याने ब्राह्मणांचा उल्लेख सातत्याने यासाठी येतो, कारण मराठीमध्ये जे लिखाण सुरुवातीचं झालं, व्याकरण त्यांनी तयार केले, अध्यापनासाठी पुस्तकही तयार केले. तर त्या पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरी जी संस्कृत भाषा ते बोलत होते तिचं उच्चारण त्यात आलं आणि तिचे नियम सुद्धा आणले. आणि त्यांच्या लघुसिद्धांत कौमुदी किंवा यास्क निरुक्त किंवा हे सायण या सगळ्या अभ्यासकांचा प्रभाव होता. इतर समाजाला काही त्याच्याशी देणं घेणं नव्हतं, पण त्याच्यावर उगीच लादलं गेलं. भाऊ मांडवकर एक खूप छान गंमत सांगायचे. डॉक्टर विवे कोलते यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. ते असं म्हणायचे की समजा हे उलट झालं असतं, समजा आता अमरावती किंवा यवतमाळ, विदर्भ मी यासाठी म्हणतो कारण विदर्भामध्ये लीळाचरित्र सारखा ग्रंथ माहीम भटाने लिहिला. माहीम भट हा तर मराठवाड्याचा होता. मराठवाड्यातल्या बोलीचा प्रभाव त्या ग्रंथावर आहेच, पण अनेकांनी ती वराडी बोली आहे असं म्हटलंय. तर हा ग्रंथ लिहिणारा माणूस आपल्या बोली भाषेत लिहू शकतो. अमरावती जिल्ह्यातल्या रुद्रपूर या गावात राहून. किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता लिहिली की नाही, कोणी लिहिली हा वादाचा मुद्दा राहू द्या बाजूला, आपण सध्याही मान्य करू की त्यांनी लिहिली. तर त्यांनी मराठवाड्यातली जी बोली आहे त्या बोलीतले शब्द वापरले आहेत. असं आता एक उदाहरण आपण घेऊया की मराठीच्या प्रमाण भाषेचा एक नियम आहे व्याकरणाचा, की प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाचं रूप जे आहे मी हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाचं रूप आहे, त्याला प्रत्यय लागत नाही, असा एक नियम आहे आपल्या व्याकरणाच्या नियमामध्ये. आता वऱ्हाडामध्ये विदर्भामध्ये त्याला 2 प्रत्यय लागतात. मी म्हटलं असं म्हणायचं असेल तिथला मी न म्हणलं न हा प्रत्यय लागतो आणि याही प्रत्यय लागतो. म्या म्हणलं असंही म्हणतात. आता एखाद्या माणसाने म्या आणि मीन शब्द वापरला की त्याला इथलेच लोक, आमच्याकडले लोक अशुद्ध म्हणतात. आता हे दोन्ही प्रत्यय साताऱ्यातले असेल, कोल्हापूरचे असेल किंवा मराठवाड्यातले असेल किंवा खानदेशातले असेल, या सगळ्या भाषांमध्ये हे प्रत्यय लागतात. आणि संत ज्ञानेश्वरांनी तर ते ज्ञानेश्वरीतच वापरले. ती शारदा सुंदरी नमिली मिया, मिमीला या प्रत्यय तरी लावला. ज्ञानेश्वरांना ही सवलत होती, आता आहे, तेव्हा नव्हती कदाचित, पण त्यांनी बंडखोरी केली आणि ती वापरली. किंवा लीळाचरित्रामध्ये किंवा गोविंद प्रभू चरित्रामध्ये किंवा महानुभावीय वाङ्मयामध्ये आपल्याला अशा तऱ्हेचे प्रत्यय आढळतात. म्हणजे लिखित स्वरूपात अशा तऱ्हेने ग्रंथ उपलब्ध असल्यामुळे त्या काळात याला मान्यता समाजाची होती असा अर्थ होतो. म्हणून समजा शिक्षण व्यवस्था, अध्यापनाची व्यवस्था समजा अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा किंवा आणखी जे विदर्भातले जिल्हे आहेत त्या ठिकाणचे लोक इतर ठिकाणी गेले असते शिकवायला, पुण्यातच गेले असते आणि त्यांनी मी म्हटलं असतं, त्यांनी म्हटलं असतं शिक्षकांनी मी काय म्हणतं रे, म्या म्हण ना, शुद्ध बोल. अशा तरी शुद्ध आणि अशुद्धच्या कल्पना सुद्धा ह्या प्रादेशिक स्वरूपाच्या आणि बऱ्याचशा व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत. तर ह्या लादल्या गेल्या असत्या आणि वऱ्हाडी म्हणा, कोकणी म्हणा किंवा सातारी किंवा मराठवाडी किंवा अहिराणी या बोलीतून शिक्षक मोठ्या प्रमाणात गेले असते, तर त्या शिक्षकांच्या भाषेतला प्रमाणबद्धता लाभली असते किंवा प्रामाण्य मिळालं असतं, स्टँडर्ड मानलं गेलं असतं. आणि पुण्यातली भाषा जी आज ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे ती जी अख्ख्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा झाली आहे ती झाली नसती. आता ही कल्पना नाही, यासाठी म्हणतो आपण की हे ग्रंथ सुरुवातीला आपल्या मराठवाड्यात आणि विदर्भातच तयार झाले. हे की पुण्यात तयार झाले नाही ना. मराठीतले सुरुवातीचे ग्रंथ कुठे तयार झाले, नरेंद्राचा रुक्मिणी स्वयंवर घ्या किंवा ज्ञानेश्वरी घ्या, हे मराठवाड्यातले आहेत. का त्याच्या आधीचं लीळाचरित्र आहे हे तर विदर्भातलं आहे. मग अशा तऱ्हेने ग्रंथनिर्मितीमध्ये ह्या भाषा आलेल्या आहेत, तर त्या प्रमाण भाषा आहेत. तर ही मान्यता केव्हा मिळाली, इथल्या शिक्षकांनी तिकडे प्रचार केला असतात, तर प्रसार केला असतात. पण उलट झालं, पुणे हे शहर निवडलं गेलं, इंग्रजांनी निवडलं. सुहासिनी लद्दू यांनी मराठीच्या प्रमाण भाषेचे स्वरूप या ग्रंथामध्ये म्हटलं की एका ऐतिहासिक कारणाने पुणे शहर निवडलं गेलं आणि त्यामुळे इथली भाषा ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा झाली. ती वास्तविक ब्राह्मणांच्या घरातली बोलीभाषा आहे. एखाद्या विशिष्ट वर्गातल्या लोकांची, ते कमी संख्येने आहे, त्यांची बोलीभाषा प्रमाणित होण्याचं कारण एक ऐतिहासिक आहे, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण. आणि सार्वत्रिकीकरण करण्याचा आग्रह कोणी केला होता, महात्मा ज्योतिबा फुले. आणि त्यांनी बोलीभाषेचाही आग्रह केला होता. तर त्यांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणांच्याकडे या भाषेचं व्याकरण तयार करण्याचं काम आलं. तर्खडकर ब्राह्मण नव्हते खरं आहे,
पण बाकी लोक होते. अध्यापनाचं काम आलं, पाठ्यपुस्तकं त्यांनी तयार केली, त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेत तयार केलेली भाषा ती पाठ्यपुस्तकं होती. घरात जी भाषा ती बोलायची तीच शाळेत बोलायचे, तीच अध्यापक बोलायचा. म्हणजे त्यांना एकाच व्यक्तीला आपली भाषा बाहेर बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार होता. पण त्याच शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल तो घरात वेगळी भाषा बोलायचा, पाठ्यपुस्तकात वेगळी असायची आणि मित्रांमध्ये तो वेगळी बोलायच्या. 3 स्तरावर तो बोलत असेल, त्याची किती गोंधळ उडत असेल, आपण याकडे गांभीर्याने त्याही काळात पाहिला नाही, अजूनही पाहत नाही. म्हणून भाषेच्या शुद्धीकरणाचा मुद्दा हा अतिशय अवैज्ञानिक आहे. कोणती भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, अशा भाषा वैज्ञानिक म्हणतात. आणि रसोदीर्घाच्या बाबतीत तर आता जी संशोधन झाली आहे, मी पुष्पा फडकेचं उदाहरण दिलं, त्याच्या आधी डॉक्टर व्ही कोलते यांनी केलेल्या प्रयत्नाचा संदर्भ दिला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की ऱ्हस्व आणि दीर्घ लिहिल्याने मराठीच्या अर्थावर काही फरक होत नाही. 2-3, 4-5 शब्द असतील, तेवढ्या शब्दावरून अख्ख्या भाषेचं व्याकरण बदलून टाकणं हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. म्हणून याविरुद्ध एक मोठी चळवळ, सार्वत्रिक चळवळ निर्माण व्हायला पाहिजे. राजकुमार तिरभानेनी हा पुन्हा प्रश्न विचारलाय. हा मले मलाचं मले होतं. बरे बोली भाषांमध्ये खूप मोठे बदल होतात आणि आपण जी स्वीकारली आहे ती पुणेरी ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे. मी जे बोलताय ती माझी बोली नाही याची मला जाणीव आहे. म्हणजे माझी बोलीभाषा मी गमावली याचं दुःखही मला आहे. मराठीचा शिक्षक म्हणून होतो, त्याच्या वर्षावर माझं पोट होतं आणि इतका काळ मी लेखक म्हणून किंवा वक्ता म्हणून लोकांपुढे आहे ते ब्राह्मणी मराठीमुळेच आहे. हे खरं असलं तरी जे सर्वसामान्य लोक आहे, बाजारात बोलताना किंवा शाळांमध्ये गावात राहताना जे लोक बोलतात, त्यांना त्यांच्या बोलीवरून कोणी हिणवू नये, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल असा काही प्रयत्न करू नये. तसं केलं तर तो अपराध मानला जावा, यासाठी हा खटाटोप मी काही वर्षापासून, गेल्या 30-40 वर्षापासून करतोय. राजकुमार तिरभानेचा प्रश्न आहे, व्याकरणामुळे शिक्षणात कठीणपणा आला, भाषेला हे खरंच आहे. ऱ्हस्व दीर्घ हा काळ बराच घोळतो. छान मांडणी. हा धन्यवाद. ऱ्हस्व दीर्घच्या मांडणीबद्दल आपण थोडंसं आणखी सखोल केव्हा तरी चर्चा करूया. मला भीती होती तांत्रिक आपण जास्त बोललो तर कंटाळणं होऊ शकतं. फक्त एक वास्तव लोकांपुढे मांडावं, सर्वांपुढे मांडावं, कारण हे जे माध्यम आहे, समाज माध्यम, हे सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध आहे की विद्वानांसाठी चर्चेचं माध्यम असेलच असं नाही, असू शकतं, पण विद्वानांपुरतं सीमित नाही. म्हणून मी ती तांत्रिक चर्चा या ठिकाणी टाळली. नाहीतर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी या तांत्रिक चर्चेत शिरू आणि एक मोठी चळवळ यासाठी उभारू की ज्यात ऱ्हस्व दीर्घची भानगड राहणार नाही. मी एक प्रयत्न केला होता, म्हणजे डॉक्टर व्ही कोलते यांच्याशी माझा खूप संपर्क होता. मी त्यांना असं म्हटलं होतं एकदा की मी ज्या कॉलेजमध्ये होतो, अमरोगच्या महाविद्यालयात, तिथे शब्दार्क नावाचं एक वार्षिक निघायचं, त्याचा मी पहिला संपादक, नंतरही बराच काळ मी प्रभारी होतो. तेव्हा असं म्हटलं होतं की आमच्या ह्या वार्षिक अंकात आम्ही हे ऱ्हस्व दीर्घ हा प्रकार काढून टाकू आणि दीर्घच ठेवू. कारण दीर्घ ठेवण्यामागचं कारण असं होतं की जी मोडी लिपी आहे, जी हेमाद्री पंडिताला तिचं श्रेय देतात, पण ती 700 वर्षापासून आहे. शिवकालातल्या सगळ्या कागदपत्रामध्ये ती आहे. तिच्यामध्ये ऱ्हस्व हा प्रकारच नाही, सगळं दीर्घच आहे. म्हणजे तेव्हाही शिवकालात अडलं नाही, यादवांच्या काळात अडलं नाही, तर आता अडायचं कारण काय? मोडी लिपी दीर्घच आहे, तिथे ऱ्हस्व हा प्रकारच नाहीये आणि त्यातून लोकांना अर्थ कळतो. अर्थाला काही अडचण आले नाही आतापर्यंत, तर आता काय अडचण याचं काही कारण काय? ऱ्हस्व दीर्घाचा इतका बाऊ करण्याचं कारण काय? तर म्हणून हा विषय गंभीर यासाठी आहे की सुरुवातीला नागो कालेलकरांचा उल्लेख मी केला की त्यांनी शिक्षणातल्या गळतीचं जे कारण आहे ते व्याकरण सांगितलंय आणि एक भाषिक न्यूनगंड निर्माण होऊन अख्खी पिढी गारद करतोय आपण, म्हणजे बोलणाऱ्यांची पिढी आणि लिहिणाऱ्यांची पिढी, यांना आपण मज्जाव करतो. तुम्ही बोलू नका, तुम्ही लिहू नका. एक उदाहरण मी सांगतो आणि थांबतो. एक आमचे शिक्षक, माझे प्राध्यापक गुरु होते, त्यांचं एकदा रेडिओवर भाषण झालं यवतमाळच्या. तर एक प्राध्यापक मला भेटला, तो होता बॉटनीचा, त्याचा मराठी काही देणेघेणे नाही, पण तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला असं वाटलं की हे या भाषणात णचा न होतो, तर आणि भाषण चुकीचं आहे, वक्ता चुकीचं आहे. तो मराठीचे प्राध्यापकाच्या चुका काढत होता, एक बॉटनीचा प्राध्यापक. केवळ तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला तो अधिकार कुणी दिला मला माहित नाही. तर मला तेव्हा हा प्रश्न फार महत्वाचा वाटला. 1983-84ची घटना आहे की जेव्हा मला ते 84-85 असेल कदाचित, ती नुकताच मी लागलो होतो आणि मला ते जाणवलं की हा तर एका प्राध्यापकाची चूक काढतोय. एक बॉटनीचा प्राध्यापक ज्याचं देणं घेणं नाही त्या मराठीच्या व्याकरणाची, संस्कृतचे व्याकरण त्याला कितपत माहीत आहे प्रश्न, फक्त तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला वाटलं आपण शुद्ध आहोत आणि बाकी अशुद्ध आहे. अशा तऱ्हेचा हा सामाजिक प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या वक्त्याला बोलण्यापासून वंचित करणे, एखाद्या लिहिणाऱ्याला वंचित करणे, म्हणजे हे एक प्रकारचं शोषणच आहे. यावर एक पुस्तक खूप आधी राम मनोहर लोहिया यांनी लिहिलं होतं. डॉक्टर राम मनोहर लोहिया. 2 हत्यारे सत्ताधाऱ्यांची. सत्ताधारी 2 हत्यारांनी लढत असतात.
एक भाषा आणि जाती. ही भाषा ही सुद्धा त्यांचं हत्यार असते बहुजन समाजाला, सर्वसामान्य माणसावर शासन करण्याचं, आणि जाती सुद्धा असते. भाषा आणि जाती ह्या समस्या एकमेकाशी निगडीत आहेत आणि त्यात बहुजनांचं जे नुकसान होते वर्षानुवर्षे, त्या दृष्टीने राम मनोहर लोहिया यांनी खूप आधी हा विचार मांडलेला आहे. कदाचित नंतर नागो कालेलकरांनी मांडला असेल, कालेलकरांनी का मांडला हा आणखी एक मुद्दा आहे, कारण ते कोकणी होते. कोकणी माणसाला आपल्या बोलीबद्दल खूप आदर असतो आणि प्रेम असतं. जसं आमच्याकडे यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. हा बंजारा समाजातला माणूस कुठेही गेला, अगदी मुख्यमंत्री सुधाकर नाईक असतील किंवा आणखी त्यांचे सहकारी इतर बंजारा असतील किंवा बंजारा सामान्य माणूस असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल, ते आपसात जेव्हा येतात बोलतात तेव्हा आपल्याच बोलीत बोलतात. त्यांना आपली बोली बोलण्याचा अडचण येत नाही, त्यांना कमीपणा वाटत नाही, न्यूनगंड नाही. उलट इतर लोक बोलताना त्यांच्याबद्दल ते याडी म्हणून त्यांना उल्लेख करतात. बंजारांचा उल्लेख आमच्याकडे याडी असा उल्लेख करतात, आणि याडी या शब्दाचा अर्थ होतो आई. म्हणजे तुम्ही बोलीवरून हा उल्लेख केलाय त्यांचा, म्हणजे त्यांची बोली ही त्यांची आई आहे, मायबोली आहे. आणि माय बोलली म्हणजे माय बोलली ते आपण बोललो, म्हणजे आईची प्रसिद्धी आलेली असल्यामुळे याडी हा शब्द चुकून काही लोक वापरत असतील बंजारांसाठी, तर तो काही चुकीचा नाहीये. ते आपल्या बोलीला आई म्हणतात, तिचा सन्मान करतात. मला सतत बंजारा समाजाबद्दल सन्मान वाटत राहिला की ते भीत नाही आपली बोली बोलायला. इतर लोक मात्र इकडे बोलतात, असं मला आता मले होतं किंवा अनेक शब्द, मीचं म्या होतं, मी न होतं, असे उच्चार झाले की लोक म्हणतात हा हिणकस आहे किंवा याला शुद्ध बोलता येत नाही, म्हणजे तो खालच्या जातीचा आहे. म्हणजे जातीने हीन लेखण्याची परंपरा आता आपल्या देशात आहेच, पण आता भाषेच्या उच्चारावरून सुद्धा आपण अशा तऱ्हेने माणसाला हीन लेखतो आणि वगळतो. लेखनामध्ये सुद्धा हा प्रकार होतो, शिक्षणामध्ये होतो. मी प्रामुख्याने मराठीचा शिक्षक असल्यामुळे प्रामुख्याने शब्द वापरतो की मी चित्रकलेचाही शिक्षक होतो, मग इंग्रजीचाही शिक्षक होतो, पण मोठा काळ हा मराठीचा प्राध्यापक म्हणून माझा राहिला आहे. या काळात मग मी मराठीचं भाषा विज्ञान हे अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळला MA फायनलला जो विषय आहे भाषा विज्ञान, तो 12 वर्ष शिकवला. म्हणजे 12 वर्ष माझा पदव्युत्तर भाषा विज्ञान शिकवण्याचा अनुभव असल्यामुळे तेव्हा जी काही पुस्तकं माझ्या हाती लागली, अशोक केळकरांची पुस्तकं आहेत, सुहासिनी लद्दू आहेत, मुगा पानसे आहेत, खूप लोकांनी, कल्याण काळे अलीकडे, तर अनेक लोकांनी या विषयावर काही नवीन विचार मांडले आहेत, ते वाचले. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा प्रश्न निवड शिकवण्यापुरता सीमित नाही, हा बोलण्यापुरता सीमित नाही, तर हा सामाजिक प्रश्न आहे. पण कारण हा भाषिक न्यूनगंड निर्माण करणार आहे आणि त्यांनी आपली सगळी प्रगती, आपला विकास थांबवणार आहे. मग रसोदीबाबत आपण थोडंसं व्यापक चर्चा करावी, आपसात करावी, अनेक पद्धतीने करावी. आणि मग जे कोणी अशा तऱ्हेचा आग्रह करतील त्यांना समजावून सांगावं, बाबा रे तू नुकसान करतोय समाजाचं, तू समाजद्रोही आहे. जसं देशद्रोही शब्द वापरतो आपण, तर अशा लोकांना आपण समाजद्रोही शब्द वापरायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. प्रेमाने वापरावा, कोणाला काही वगळण्याचं काही कारण नाही. आणि चर्चा करताना आपण वैचारिकच चर्चा करावी, भावनिक चर्चा करण्याचं काही कारण नाही. मी सुद्धा या ठिकाणी काही ठिकाणी भावनिक चर्चा केली असेल, पण तसा काही माझा उद्देश नव्हता. मला फक्त हा प्रश्न गंभीर आहे एवढंच सांगायचं होतं. आणि ब्राह्मणाचा उल्लेख वारंवार जरी आला असला तरी त्यातून काही ब्राह्मणाबद्दल माझ्या मनात द्वेष आहे असाही अर्थ होत नाही. काही लोक काढू शकतात अर्थ, पण काही चांगल्याही गोष्टी ब्राह्मणांनी केल्या नाही असं नाही, पण ज्या वाईट केल्या आणि ज्यामुळे समाजाचं नुकसान झालं आहे त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यात कोणत्याही जातीचा द्वेष किंवा मत्सर हा हेतू नाही, कारण आपण सगळे एकच आहोत शेवटी, आणि सगळ्यांचे प्रश्न सारखेच आहेत असं मला वाटतं. ब्राह्मणांचे ते प्रश्न आहेत, कारण मला काही वर्षापूर्वी काही ब्राह्मण लोकांनी प्रश्न विचारला होता कोकणातल्या, की आमच्याकडे आम्ही पुण्यात आलो की आमच्या उच्चाराकडे तिथले पुणेरी लोक लक्ष देतात आणि आम्हाला हीण लेखतात. तर कोकणी आणि पुणेरी हा वाद देशस्थ आणि कोकणस्थ हा वाद पुण्यात आहे. जे पुण्यात राहतात त्यांना हा अनुभव असेल. तो जसा जातीच्या संदर्भात आहे तसा तो भाषेच्या संदर्भात सुद्धा आहे. म्हणून हा प्रश्न केवळ अब्राह्मणांचा, ब्राह्मणेतरांचा असं नाही, ब्राह्मणाचा सुद्धा प्रश्न तेवढाच आहे. फक्त ते तेवढ्या गांभीर्याने पाहत नाही, कारण त्यांचं निभून जातं संस्कृत भाषेच्या उच्चारणामुळे किंवा सुभाषितांच्या पाठांतरामुळे. तर त्यांचं निभून जातं आणि त्यांचं जे मोठेपण आहे ते अबाधितच आहे. आणि वर्ण व्यवस्थित असताना ते उच्चच होते, पहिल्या नंबरवर होते, आणि आता जाती व्यवस्थित असल्यावर ते पहिल्याच नंबरवर आहे. आणि बाकी लोकांना ते कमी लेखतात की इतर लोकही त्यांना उच्च मानतात. ब्राह्मणांना उच्च मानण्याची परंपरा आपल्याकडे बहुजन समाजामध्ये आहेच. तर हा एक न्यूनगंडाचा भाग आहे आणि गुलामीचाही भाग आहे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि भाषिक अशा प्रकारचं हे गुलामीचं स्वरूप आहे. म्हणून याकडे गांभीर्याने पाहावं असं मला वाटतं. यात कोणाला हीन लेखणे, एखाद्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हा काही हेतू नाही आहे. एवढं आपण लक्षात घ्यावं.
आणि सिंधुजन अकॅडमीच्या सगळ्या मित्रांचं मी आभार मानतो की तुम्ही हा विषय मांडायला मला इथे संधी दिली. यापुढे पुन्हा एखादा वेळेस आपण जमलो तर देवभाषा आणि भूतभाषा या विषयावर थोडी तांत्रिक चर्चा करू. धन्यवाद.